मराठी माणसाला मारहाण, राज ठाकरेंच्या मनसेचा फायर ब्रँड नेता म्हणाला, आता यांचा माज उतरवण्याची वेळ आली आहे. कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून मारहाण केल्याची घटना समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना फटकारलेला आहे. मुंबईत मराठी माणसावर होणारा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. कल्याणमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी. मुळात ही घटना माजी मुख्यमंत्री यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातली आहे. या घटनेनंतर त्यांनी एक चक्कार शब्द काढलेला नाही. एरवी मराठी माणसासाठी गळे काढतात अशी टीका अविनाश अभ्यंकर यांनी केली आहे आणि ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्यानं घेऊन तात्काळ अखिलेश शुक्लाला अटक करावी. त्यांच्या मारहाणीत एक व्यक्ती गंभीर जखमी आहे, अन्यथा मनसे स्टाईल रस्त्यावर उतरून उत्तर दिलं जाईल. मनसेनं मराठी माणसासाठी काय केलंय रस्त्यावर उतरून हे भूतकाळात पाहिलं आहे. वर्तमान काळातही मनसेची भूमिका तीच राहील आणि मंत्रालयात बसून हे धंदे करत असेल तर चालणार नाही. मुंबईत काय खायचं, कुठे राहायचं हे मराठी माणसाला कोणी शिकवू नये. मुंबईत पहिलं मराठी माणसाचंच ऐकलं जाईल, नंतर इतरांचं. आणि हो, मराठी माणसासाठी शिवतीर्थची दारे सदैव उघडी आहेत. मराठी माणसावर अन्याय झाला तर मनसे स्टाईल उत्तर दिलं जाईल, असा गर्भित इशारा मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिला आहे. मला असं वाटतं की सतत मराठी माणसावर हल्ले होतात. काल कल्याणला झालं, त्याच्या आधी मुंबईमध्ये देखील एका व्यापाऱ्याने अशाच प्रकारची भाषा केली होती. नालासोपारामध्ये अशी घटना घडलेली आहे. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्यांना निवडणुकीनंतर माज आला आहे आणि यांचा माज आता उतरवण्याची गरज आहे. जरी मराठी माणूस निवडणुकीत मनसेच्या सोबत राहिला नसेल तरी हा मराठी माणूस ह्या मराठी माणसासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी सोबत आहे. याच्या पुढे अशी कुठलीही घटना घडली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांना त्याच पद्धतीने उत्तर देईल. खरं तर कालच्या घटनेनंतर आमचे महाराष्ट्र सैनिक तयारीतच होते. सरकारने यात हस्तक्षेप केला पाहिजे. सरकार बदलल्यापासून किंवा नवीन सरकार आल्यापासून ह्या घटना वाढत चाललेल्या आहेत आणि हे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या दृष्टीने योग्य नाही आहे. सो जर या घटना थांबल्या नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल. खरं तर अधिवेशन चालू आहे. जर यात काही मराठी आमदार असतील, कारण अनेक जण भय्ये झालेले आहेत, अनेक जण परप्रांतीय झालेले आहेत, यात जर एखादा मराठी आमदार असेल तर त्यांनी हा विषय उचलला पाहिजे की मराठी माणसाच्या संरक्षणासाठी तुम्ही नक्की करणार काय. जर अशा प्रकारचे हल्ले आमच्यावर होत असतील तर मग आम्ही एखादी गोष्ट कायदा हातात घेतला तर चुकतं काय आमचं. मला वाटतं या सगळ्याच्या बाबतीत एखादा कायदा करावा आणि मराठी माणसाच्या बाबतीत जर अशा प्रकारची घटना या महाराष्ट्रात होणार असेल तर त्याला जशाचं तसंच उत्तर दिलं पाहिजे. कायद्याने देखील या सगळ्यांना आवर घातला पाहिजे, नाही तर यांना आवर घालायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना बसलीच आहे. ज्याने मारहाण केलं आहे शिकला तो सोसायटीमध्ये अनेक त्यांना त्रास देतो, त्यांनी मराठी माणसांना अधिक तुच्छ असं समजलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.